आपण SSD बद्दल बघणार आहोत. डिव्हाइस मॅनेजरमध्ये गेलो आणि डिस्क ड्रायव्हरमध्ये EVM SSD याला आपण लावू शकतो. ओके, सो EVM SSD पण याला अवेलेबल आहे. तसंच तुम्ही एक्सटर्नल SSD वगैरे लावू शकता. खूप असं जबरदस्त आणि फेमस असलेलं असं हे मॉड्यूल आहे. तुम्हाला बघायचं असेल तर याला पोर्ट्स पण खूप सारे अवेलेबल आहेत. हे साऊंड बार आहे, ब्लॅक कलरचा इथं दिसतोय तो. आणि इथं VJ पोर्ट आहे, USB पोर्ट आहे 2.0 आणि 3.0 पण अवेलेबल आहे. त्याच पद्धतीने वायफाय ऑन ऑफ करण्याची पण सुविधा याला दिलेली आहे त्यांनी. जुनं मॉड्यूल आहे तरी पण खूप बेस्ट आणि खूप फेमस असं मॉड्यूल आहे. एअरफ्लोसाठी पण इथं त्यांनी जागा केलेली आहे. असं हे बेस्ट असं मॉड्यूल आहे. सो या साईडला पण त्याला बऱ्याचशा गोष्टी आहेत. इथं कार्डचं पण हे दिलेलं आहे, साऊंडचं पण आहे. आणि इथं CD ROM होती, DVD ROM आहे. तर इथं तुम्ही त्याची SSD पण तुम्ही लावू शकता, एक्सटर्नल SSD. तसंच लॅन पोर्ट दिलेला आहे.